पूर्वीपासून चालू असलेल्या भूतप्रेत, मंत्रतंत्र आदीचे अंधश्रद्धा पद्धती अद्यापपर्यंत संपलेली दिसून येत नाही। करणी भूतप्रेत याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेक प्रकार उघडकीस आणल्यावर सुद्धा आजही अनेक ठिकाणी असे प्रकार छुप्या पद्धतीने सुरूच आहे। मेळघाट सारख्या आदिवासी क्षेत्रात याचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसून येत आहे। असे असताना मात्र अमरावती शहरात सुद्धा असे आश्चर्यकारक प्रकार घडला आहे। फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत एका परिसरातील महिलेची वारंवार तब्येतमध्ये बिघाड होत असताना अशातच तिच्या पतीने मांत्रिकाला पत्नीविषयी माहिती स्पष्ट केली। तिचा उपचार करण्याऐवजी तिला अंधश्रद्धेचा पाठ पती शिकवित असल्याने दोघांमध्ये वाद निर्माण होत होता। त्यातच काही दिवसात पत्नीची तब्येत जास्त बिघडल्याने पतीची ओळख ढोंगी बाबाशी झाली। सर्व भूतप्रेत पळवण्याचा दावा 3 दिवसात करतो असे मांत्रिकाने सांगितल्यावर त्याला पतीने घरी बोलाविले। गेल्या मंगळवारी सकाळी महादेवखोरी परिसरात जाऊन घरात आत्मा फिरत आहे असे सांगून ढोंगी बाबाने महिलेला हळद लावावी लागेल असे सांगून तिला टिळा लावून निंबू कापून या महिलेला हळद लावायला सुरुवात केली। त्यातच तिच्याशी ढोंगी बाबाने अश्लील चाळे करायला सुरुवात केली। मात्र पत्नी समोर बसलेल्या पतीसमोरच हा प्रकार सुरू असल्याने त्याने काही न म्हणता अंधश्रद्धेत पार बुडाला होता। संपूर्ण घटना झाल्यावर मांत्रिक तेथून निघून गेल्यावर पतीने पत्नीला कोणालाही सांगू नको नाहीतर जीवे मारेल अशी धमकी दिली। परंतु महिलेने सर्व प्रकार तिच्या पोलीस बहिणीसमोर स्पष्ट केला। बुधवारी सकाळी महिलेने फेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार देण्यात आली। पोलिसांनी आरोपी विरुद्ध मानवी नरबळी व अनिष्ट प्रथा भारतीय दंडविधानाने 354, 509, 504, 34 याप्रमाणे गुन्हे दाखल करून 35 वर्षीय भोंदूबाबा राजू गणेश गुडधे राहणार पंचशील नगर यांच्यासह महिलेच्या पतीला अटक करण्यात आली। भोंदूबाबा राजू गुडधे याने यापूर्वी अनेकांना बुवाबाजी करून फसविले आहे। या प्रकरणात फेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, API बिपिन इंगळे सह ताफ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। यात निंबू, हळद आदी साहित्य गुरुवारी जप्त करून दोन्ही आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले। यात न्यायालयाने भोंदूबाबा राजू गुडधे याच्यासह महिलेच्या पतीला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। विदर्भ न्यूज चॅनलच्या वतीने सर्व दर्शकांना आवाहन करण्यात येते की बुवाबाजी, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका। असे प्रकार कुठेही घडत असेल तर तात्काळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती अथवा नजीकच्या पोलिसांकडे तक्रार करा। दिनांक 28/10/2020 रोजी अंदाजे सायंकाळी 18 वाजताच्या दरम्यान एक तक्रारदार स्त्री माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितले की दिनांक 27/10/2020 रोजी सकाळी 7 ते 9 वाजताच्या दरम्यान तिचा पती आणि त्यांच्यासोबत एक मांत्रिक घरी आले आणि तिच्या मुलीला सांगितले की तू आईच्या अंगात काहीतरी भूत घुसलेले आहे, त्यासाठी तू बाहेरून हळदीचं पाकिट घेऊन ये। मुलीने बाहेर दुकानात हळदीचं पाकिट आणले। त्यानंतर मांत्रिकाने फिर्यादीचा पती यांनी पूजा मांडली आणि त्यानंतर फिर्यादीचा पती आणि आरोपी मांत्रिक यांनी फिर्यादीस समोर बसविले आणि आंघोळ करायची आहे आणि ते पाणी वाया जाऊ नये म्हणून गड्डा खोद याला विरोध केला असता दोन्ही आरोपितांनी फिर्यादीचे अंगाला लज्जा निर्माण होईल अशा प्रकारची हळद लावली। त्यानंतर फिर्यादीला सांगितले की सदरची बाब कोणाला सांगू नको नाहीतर तुला मारहाण करील अशी धमकी दिली। अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला कलम 354, 509, 504, 506, 34 भारतीय दंड संविधान तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अनिष्ट प्रथा अधिनियम सन 2013 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपितांना अटक करण्यात आली। पुढील तपास करीत आहोत। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।